नमस्कार, मी ऐश्वर्या. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमचे मनापासून स्वागत. मी माझ्या कुटुंबासोबत अमेरिकेमध्ये राहते. दिवसापासून मी यूट्यूबवर ॲक्टिव्ह नव्हते. खरं सांगायचं तर आई झाल्यानंतर जबाबदाऱ्या होत्या आणि सर्व अशा रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये मी बिझी होते. यूट्यूब मनात कुठेतरी होतं, पण त्यासाठी वेळ मिळत नव्हता किंवा माझ्या प्रायोरिटी चेंज झाल्या होत्या असं म्हणू शकतो. पण आता मी यूट्यूब रिस्टार्ट करण्याचा विचार करत आहे. अमेरिकेतील लाईफस्टाईल, इथले फूड, इथले कल्चर आणि येणार आहे म्हणून जगताना मला आलेले खरे अनुभव मी इथे शेअर करत असते. आज आपण अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे एकत्र अनुभवणार आहोत आणि मी आता आहे इथे एक्सचेंज प्लेसला. ही सर्व आहे ती न्यूयॉर्कची स्कायलाईन दिसत आहे. तर इथे आता इंडिपेंडन्स डेचे सेलिब्रेशन होणार आहे. तर चला पाहूयात. आमच्या घरापासून हे अंतर फक्त अर्ध्या तासाचं होतं. याआधी आम्ही ट्रेननं आलो होतो. फर्स्ट टाईम आम्ही बाय रोड आलो होतो आणि समोर हा स्कायलाईनचा सुंदर असा व्ह्यू दिसत होता. इथं पोहोचायला आम्हाला फक्त अर्धा तास लागला, पण पार्किंग शोधण्यामध्ये आमचा 1 ते 1.5 तास गेला. त्यामुळे नंतर आम्हाला खूप पश्चाताप झाला. आम्ही ट्रेननं आलो असतो तर याच्या आधी लवकर पोहोचलो असतो. पण खरंच आहे, बाय रोड येणं हा आमचा चुकीचा डिसिजन होता. इथे पोहोचल्यानंतर इथली वाईबच काही वेगळी होती. एक्सचेंज प्लेस हे जर्सी सिटीमधील हडसन रिव्हर काठावरील एक सुंदर ठिकाण आहे आणि इथून न्यूयॉर्कची स्कायलाईन दिसते. खूप सुंदर अशी मॅनहॅटन स्कायलाईन, WTCचा व्ह्यू दिसतो आणि हे दृश्य पाहायला खरंच खूप भारी वाटतं. आणि न्यूयॉर्कमधील सर्वात सुंदर स्कायलाईन कुठून पाहता येत असेल तर ती इथूनच आहे. 4 जुलै 1776मध्ये अमेरिकेने स्वातंत्र्याची घोषणा केली आणि त्या दिवसापासून संपूर्ण देशात मोठा उत्सव साजरा केला जातो. लोक घरांवर अमेरिकेचा ध्वज लावतात, कुटुंबासोबत बार्बेक्यू करतात, परेड पाहतात आणि रात्री सुंदर फटाक्यांची आतिषबाजी होते. यावर्षी तर अमेरिका ब्रिटनपासून स्वतंत्र होऊन 250 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे सेलिब्रेशन देखील खूप खास होतं. न्यूयॉर्क सिटीमध्ये तर हा दिवस काही वेगळाच होता. मॅनहॅटनची स्कायलाईन, हडसन रिव्हर आणि ईस्ट रिव्हरवर होणारे स्पेक्टेक्युलर फायरवर्क्स पाहण्यासाठी इथे लोक आले होते. सकाळपासूनच इथे खूप सारे इव्हेंट होते. त्यामधलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन होतं ते म्हणजे शिप्सचे परेड आणि यामध्ये आपली इंडियाची शिप देखील सामील झाली होती. दिवसभर असे वेगवेगळे कार्यक्रम होते जे नदीच्या घाटावर बसून लोक एन्जॉय करत होते. एखादी गावामध्ये जशी यात्रा असते त्याप्रमाणे सगळा माहोल होता आणि संध्याकाळी बरोबर 9 वाजता इथे फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. न्यूयॉर्कमध्ये सर्वात मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे मेसीज, ते हा इव्हेंट ऑर्गनाईज करतं आणि खूप सुंदर अशी फटाक्यांची आतिषबाजी होती. 2023मध्ये आम्ही नेपल्समध्ये होतो, फ्लोरिडा स्टेटमध्ये, आणि तिथे बीचवरती आम्ही असे फायरवर्क्स पाहिले होते. आणि त्यानंतर आता न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्कची स्कायलाईन पाहत आम्ही हे फायरवर्क्स पाहत आहे. तर इथे जे पार्क असतात किंवा नदीच्या काठावर, बीचवर असे हे फायरवर्क्स अरेंज केले जातात. वर्षातून 2दाच अमेरिकेमध्ये असे फटाके पाहायला मिळतात, ते म्हणजे 4 जुलै आणि न्यू इयर. भारतातल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये वर्षभर फटाके मिळत नाहीत किंवा कोणत्याही सणवार किंवा लग्न समारंभामध्ये देखील फटाके वाजवले जात नाही आणि फटाके वाजवताना देखील काळजी घ्यावी लागते, कारण इथली घरं ही लाकडाची असतात, त्यामुळे लगेच आग पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची एक काळजी घ्यावी लागते आणि फटाके विक्रीवरती सुद्धा लायसन्स वगैरे असे बरेचसे प्रतिबंध आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेऊन इथे लोक सण सेलिब्रेट करतात. 9 ते 9:30 अर्ध्या तासासाठी हे फायरवर्क्स होते आणि खरंच खूप भारी वाटत होतं. ईधा 2 वर्षाची आहे आणि तिने देखील हे सर्व पहिल्यांदा पाहिलं आणि तिला देखील खूप आवडलं. तिने खूप छान एन्जॉय केलं. आज हे सर्व अनुभवताना जाणवते की प्रत्येक देशाची एक स्वतःची सुंदर कहाणी आहे आणि मला इथे हे पाहायला मिळतं, यासाठी खरंच मी खूप ग्रेटफुल आहे. आणि आज ही फटाक्यांची आतिषबाजी पाहताना एक गोष्ट जाणवली, प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात असते. माझा यूट्यूब प्रवास थांबला होता पण संपला नव्हता. आजपासून पुन्हा नव्याने सुरू करते. या चॅनेलवर आता तुम्हाला अमेरिकेतील जीवनशैली, ट्रॅव्हल, फूड, फेस्टिवल्स आणि माझे खरे अनुभव नियमित पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. थँक्स फॉर वॉचिंग.